सर्वांना प्रेज द लॉर्ड शालोम. लाईव्ह प्रेयर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. 9822172389 या नंबरवर आपल्या प्रार्थना, विनंत्या, साक्षी व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉइसमेलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे टाईप करून सुद्धा तुम्ही पाठवू शकता. मला माहिती आहे अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभू अनेक चमत्कार करत आहे. आज सकाळीच एक साक्ष आली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की एक व्यक्ती ब्रेन स्ट्रोक होऊन हॉस्पिटलमध्ये अत्यावस्था सिरियस कंडिशनमध्ये त्यांना ऍडमिट केलेलं होतं. डॉक्टरने सांगितलं की आशा नाही, परंतु सातत्यानं प्रार्थनेचा पाठपुरावा करून रेग्युलरली ते लोक मला प्रार्थना करण्यासाठी सांगत होते आणि अद्भुत रीतीनं प्रभूनं त्या अवस्थेतनं त्यांना बाहेर काढलं. आणि जेव्हा त्यांची बहीण मला सांगत आहे की ज्या पद्धतीनं डॉक्टरनी रिपोर्ट्स पाहिले ते म्हणतात मेडिकलच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट फार कठीण आहे, विश्वास बसत नाही, परंतु हे घडलं कसं. त्यावेळेस त्या आंटीनी सांगितलं की आम्ही सातत्यानं आमचे पास्टर त्यांना प्रार्थना करण्यासाठी सांगत होतो आणि सगळी परिस्थिती बदलली. आव्हान आहे तुमच्यासाठी, जेव्हा तुम्ही समस्येमध्ये अडचणीमध्ये असता तेव्हा तुम्ही या ठिकाणामध्ये प्रार्थनेसाठी नक्कीच कॉल करू शकता. तुमच्यासाठी मी प्रार्थनेला उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सेवेसाठी जर तुम्हाला हातभार लावायचा आहे, देवाच्या राज्यामध्ये पेरणी करायची, तुम्ही लोकांपर्यंत जात नाही पण युट्यूबच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचत आहे. जर तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये बीजरोपण करावं आणि देवाचं राज्य वाढवावं तर 9822172389 हा माझा गुगल पे, फोन पे नंबर आहे. लवकर आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आम्हाला देवाच्या वचनाच्या शिक्षणाची नितांत गरज आहे. असं लिहिलं शास्त्रामध्ये, अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये आहेत. बऱ्याच लोकांना न्यायाच्या दिवसामध्ये जेव्हा लोकांचा न्याय होईल तेव्हा पुष्कळ लोकांच्या जीवनामधले प्रश्न त्यांना तिथं अनुत्तरित असतील की मी स्वर्गामध्ये कसं काय पोहोचलो नाही, माझा न्याय का झालेला आहे. आणि न्याय होत असताना ज्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, जिथं तुम्हाला बलवान व्हायला पाहिजे होतं, जिथं तुमची कमतरता भरून काढायला पाहिजे होती, ती कमतरता तुम्ही भरून काढली नाही. बरेच लोक आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं आत्मिक जीवन जगत आहेत. परंतु आज जवळजवळ 20 न्याय, त्या 20 न्यायामध्ये जो पहिला न्याय देवदूतांचा, आता या देवदूतांचा न्याय होत असताना त्यांचा न्याय का झाला आणि त्याच्यामध्ये पहिला जो देवदूत आहे त्याचं नाव लुसिफर. आता लुसिफर वेगळा, सैतान वेगळा, आणि तुम्ही टप्प्याटप्प्यानं पाहणार आहेत. बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं लुसिफर, सैतान हे सगळे एकत्र करून आम्ही म्हणतो की तो एकच व्यक्ती आहे. परंतु आज ज्या लुसिफरला स्वर्गातनं खाली टाकलं त्या लुसिफर संबंधानं आम्ही पाहणार आहोत त्याचा न्याय का झाला, का त्याला दंडित केलं आणि लुसिफरचा आमच्या जीवनाशी काय संबंध आहे आणि आम्ही आमच्यामध्ये लुसिफर काम करतो का, आणि जर लुसिफर माझ्यामध्ये काम करतो तर मी ओळखायचं कसं. म्हणजे लुसिफरला स्वर्गातून खाली टाकलं. बस लुसिफरचं सिंहासन आहे कलेसिकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याची 16 वचनं. जवळजवळ देवदूतांचे 4 प्रमुख प्रकारचे क्रम आहे आणि ते क्रम आम्हाला समजावून घेणं फार गरजेचं आहे. जे आम्हाला माहित नाही की देवदूतांचे 4 क्रम कोणते, आणि या 4 क्रमाच्या देवदूतांना आम्हाला जाणीव करून घेणं फार गरजेचं आहे. कलेसिकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 16 वचन. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य, आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती. आता आकाशामध्ये आणि पृथ्वीवर दृश्य आणि अदृश्य असलेले राजे. आता दृश्य तर तुमच्या डोळ्याला दिसतात, जे तुम्ही पाहू शकता. तसं भारताचे पंतप्रधान मोदी आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला माहिती आहेत. म्हणजे प्रत्येक राज्य त्या राज्याचा अधिपती किंवा त्याचा राजा आम्हाला ठाऊक आहे, परंतु काही राज्य अदृश्य आणि ते तुम्हाला माहित नाही. आता राजे म्हटलं की सिंहासन आलं. मग या सिंहासनावर आम्ही पाहतो की ज्या लोकांना स्वर्गामध्ये अदृश्य म्हणजे तुम्हाला दिसत नाही आणि न दिसणाऱ्या सिंहासनावरती आरूढ असणारे जे राजे, त्याच्या संबंधानं थोडंसं आम्हाला पाहणं गरजेचं आहे. देवदूतांचे 4 क्रम आणि त्याला पहिला क्रम त्याला म्हटलेले सिंहासन, राजे म्हणजे त्याला सिंहासन म्हटलंय. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तुम्ही म्हणता. जेव्हा पुनरुत्थान होईल तेव्हा पुनरुत्थान झाल्यावरती आम्हाला सुद्धा राज्य विभागून दिलं जाणार आहे. मग आम्हाला सुद्धा
आम्ही पाहतो की आमच्या कर्माप्रमाणे ज्या पद्धतीचं सेवा आमची या पृथ्वी तलावर असेल त्या पद्धतीने राज्य विभागलं दिलं जाणार आहे. आता त्या विषयावर मी जाणार नाही, परंतु देवदूतांना सिंहासन होतं, हा पहिला क्रम. त्याच्यामध्ये म्हटलं सिंहासन, पुढे अधिपती, अधिपती हा देवदूतांचा दुसरा क्रम आहे. सत्ताधीश, सत्ताधीश हा तिसरा क्रम आहे. किंवा अधिकार असलेले, हा अधिकार असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झाले. म्हणजे कोणते क्रम? सिंहासन, ज्या सिंहासनावर देवदूत बसले ते सिंहासन, त्यानंतर म्हटलं अधिपती, आणि शास्त्रामध्ये म्हटलं अंधकाराचा अधिपती, मालक, अंधकाराचा मालक. त्यानंतर म्हटलं सत्ताधीश, तुमचं जगडणं रक्ता मांस बरोबर नाही, सत्ता, अधिकार व आकाशातला दुरात्मा समूह, आणि त्याला सत्ताधीश म्हटलेले. आणि तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट त्याला म्हटलं अधिकार. असे 4 देवदूतांचे क्रम आहेत. परंतु लोकांना देवदूतांचे क्रम माहित नाही, त्याचं कार्य माहित नाही, आणि त्याच्यामुळं तो आमच्या जीवनात, आमच्या परिवारात, मंडळीमध्ये कसं काम करतो ते कोणाच्याच लक्षात येईल. आणि मग आम्ही पाहतो की बरेच लोक पतित झाले, धार्मिक जीवन जगत आहेत, चर्चला जात आहेत, आराधना करत आहेत, परंतु तेच आपल्यामध्ये या असणाऱ्या सैतानाला किंवा त्या देवदूतांना की जे पतित झाले, स्वर्गातनं ज्यांना खाली टाकून दिलं आणि त्यांना ते वागवत असतात. हे कसं काय शक्य तुम्ही म्हणता? परंतु ज्या पद्धतीनं कुबडी स्त्री संबंधानं तुम्ही पाहता, येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये गेला आणि त्या ठिकाणामध्ये कुबडाचा आत्मा, विकाराचा आत्मा, तो अशुद्ध आत्मा घेऊन ती कुबडी स्त्री वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरामध्ये जात होती. पण जेव्हा येशू तिथे आला आणि येशूनं त्या आत्म्याला बाहेर काढलं आणि मग ती कुबडापासून मुक्त झाली. तसे अनेक लोक देवाच्या घरामध्ये जातात, परंतु विकाराचे आत्मे किंवा दुरात्मे घेऊन ते देवाच्या मंदिरात जात आहे. आता येशू स्वतः म्हणतो, माझ्या पित्याच्या घराला प्रार्थनागृह म्हणतील, पण तुम्ही त्याला चोर आणि लुटारूंची गुहा केली. मग आम्ही पाहतो यहुदामध्ये सुद्धा सैतान शिरला. हा लुटारूचा आत्मा, हा भ्रष्ट करणारा आत्मा, हा लुबाडणारा आत्मा, दानकोशातले पैसे चोरणारा आत्मा, तो मंडळीमध्ये कार्यरत होता. तो येशूच्या बरोबर काम करणाऱ्या येशूच्या शिष्यामध्ये कार्यरत होता. त्यानं पेत्रामध्ये काम केलं, त्यानं यहुदामध्ये काम केलं. तोच आत्मा आज मंडळ्यांमध्ये सुद्धा काम करत असतो. मग त्यांचा न्याय झाला. कोणाचा न्याय? या देवदूतांचा. आता या देवदूतांचं किंवा न्याय करण्याचा किंवा त्यांना दंड देण्याचं कारण काय? तर हे देवदूत जे आहेत ते मनुष्याच्या सृष्टीच्या अगोदर निर्माण झालेले देवदूत आहेत. म्हणजे आदामाच्या अगोदर यांचं पतन झालं. समजून घ्या, आदामाच्या निर्मितीच्या अगोदर या देवदूतांचं पतन झालं. आता पुरावा पवित्र शास्त्रात मी तुम्हाला देतो. जेव्हा आदाम निर्माण केला, एदेन बागेमध्ये त्याला ठेवलं आणि त्या ठिकाणामध्ये हवा बागेमध्ये फिरत असताना ज्या झाडासंबंधानं आज्ञा केली होती की मधल्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस, आणि आम्ही पाहतो की हवा त्या झाडाजवळ गेली आणि पतन पावलेला हा जो सैतान आहे किंवा हा लुसिफर आहे, हा लुसिफर त्या बागेमध्ये आला, सैतान त्या बागेमध्ये आला, दियाबल त्या बागेमध्ये आला. आता गफलत आहे, परंतु त्या ठिकाणामध्ये जुनाट सर्प, त्याची उपमा त्याला दिली. तो जुनाट सर्प तिथं आला आणि या जुनाट सर्पानं काय केलं? तर या जुनाट सर्पानं त्या ठिकाणामध्ये जाऊन या हवेला फसवलं, या हवेला ते फळ दिलं आणि हवेचं पतन झालं, आदामाचं पतन झालं. म्हणजे हा अगोदर टाकलेला जुनाट सर्प, हा जो आत्मा आहे याला अगोदर टाकलं. मग अगोदर टाकल्यानंतर यानं मनुष्याला एदेन बागेतनं बाहेर काढण्याचा प्लॅन केला. देवाच्या संगतीमध्ये, देवाच्या सहवासामध्ये, देवाच्या सानिध्यात मनुष्यानं राहू नये याच्यासाठी त्यानं फळ दिलं. आजही ज्या पद्धतीनं बागेमध्ये सैतानानं किंवा त्या जुनाट सर्पानं आम्ही पाहतो त्या हवेला फसवलं आणि बागेतनं बाहेर काढलं, तसंच आज सुद्धा देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या संगतीमध्ये मनुष्य राहू नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं, जसं यहुदाला 30 रुपये देऊन येशूपासून अलिप्त केलं, तसंच तुम्ही देवाच्या घरात, देवाच्या मंदिरात राहता, पण देवाच्या सानिध्यात तुम्ही राहू नये म्हणून वेगवेगळी प्रलोभनं हा सैतान तुम्हाला देतो. म्हणून काही लोक मग आता आम्ही पाहतो वासनेला बळी पडतात, काही पैशाला बळी पडतात, काही खुर्चीला बळी पडतात आणि सैतानाला आपल्यामध्ये जागा देतात, दुरात्म्याला आपल्यामध्ये काम करण्यासाठी जागा देतात. म्हणून सांभाळा, तुमचा न्याय होऊ नये. पतन पावलेल्या देवदूतांचं या ठिकाणामध्ये जर कारण काय असेल, का हे देवदूत पतन पावले, काय यांना खाली टाकलं, काय कारण आहे? प्रभूनं इतकं सुंदर स्वर्गामध्ये त्यांना जागा दिली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वर्गातनं देवदूतांना खाली टाकलं तर याचा अर्थ देव तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, तुम्हाला देखील तो वरून खाली टाकेल. म्हणून कारण समजून घ्या.
सर्व प्रकारच्या गर्वानं या देवदूतांचं पतन झालं. यांच्यामध्ये गर्व निर्माण झाला होता, अहंकार. आणि लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्यामध्ये गर्व येतो ना, आपल्या पैशाचा गर्व असेल, आपल्या पदाचा गर्व असेल, आपल्या नावाचा गर्व असेल, वेगवेगळे गर्व आहेत. काही लोकांना आपल्या घराण्याचा गर्व असतो, काही लोकांना पैशाचा गर्व असतो, काही लोकांना स्थानाचा गर्व असतो. आणि या गर्वामुळं जसं लुसिफर सुद्धा गर्वानं फुगला गेला, हे देवदूत स्वर्गामधले, आणि ते फुगले, गर्विष्ठ झाले. का तर हे स्वर्गामध्ये असताना यांचं अस्तित्व हे आराधना करणारे, देवाच्या बरोबर चालणारे देवदूत, परंतु त्यांना गर्व झाला. आमच्यामुळं स्वर्ग या ठिकाणामध्ये एवढा सुंदर गौरवानं भरलेला आहे. आणि प्रभूनं त्यांना खाली टाकून दिलं, स्वर्गातनं खाली टाकलं. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक पापाच्या मागे एक आत्मा, जो पतित झालेला आत्मा, ज्या आत्म्याला खाली टाकलं, हा प्रत्येक पापाच्या मागे काम करणारा एक आत्मा आहे. कोणतंही पाप असू द्या, व्यभिचाराचं पाप असू द्या, चोरीचं पाप असू द्या, शिवीगाळ करण्याचं पाप असू द्या, खून करण्याचं पाप असू द्या. पहा, पवित्र शास्त्रात मी तुम्हाला दाखवेल, इकडचं तिकडचं नाही सांगणार. जेव्हा शिष्य येशूकडे आले, त्यावेळेस येशू शिष्यांना सगळ्यात शेवटी जाताना वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर तो सांगतो, सैतानानं पाखडण्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं मागून घेतलं. जसं इयोबाच्या पुस्तकामध्ये म्हटलं, स्वर्गामध्ये ज्या सैतान गेला आणि तो निराश खिन्न होऊन देवाकडे पाहताना देव त्याला म्हणतो, काय तुझं लक्ष माझा सेवक इयोब याकडे गेले काय? तो म्हटला, फुकट बाई बाळगत नाही. त्याच प्रभू म्हटलं, त्याची परीक्षा करण्यासाठी त्याला मी तुझ्या स्वाधीन करतो. तसं या येशूच्या शिष्यांची परीक्षा होणार होती, तेव्हा सैतानानं त्यांना पाखडण्यासाठी मागून घेतलं. आता जेव्हा या पेत्रामध्ये हा सैतान शिरला, त्यानं तलवार चालवली, कान कापला याजकाच्या चाकराचा, त्यानं शिव्या दिल्या, त्याच्या मुखातनं शिव्या आणि येशूला शाप निघाले. म्हणजे प्रत्येक वाईट कर्म करण्यासाठी जो आत्मा आहे, किंवा ज्याला पतित झालेला देवदूत म्हटलेला आहे, किंवा पतन पावलेले देवदूत, हे आत्मेत, आणि हे आत्मे मानवी शरीराशिवाय काम करू शकत नाही. त्याला मानवी शरीराची गरज आहे. मग आता कोणत्या मानवी शरीरामध्ये ते प्रवेश करतात? अजाणतेपणे जेव्हा तुमचं जीवन तुम्ही अशुद्ध, देवाला समर्पित जगण्याच्या ऐवजी अशुद्ध जीवन जगता, तेव्हा हा आत्मा तुमच्यामध्ये काम करतो. उदाहरणार्थ, तुमच्यामध्ये राग असेल तर खून करणारा आत्मा तुमच्यामध्ये शिरू शकतो. तुमच्यामध्ये राग आहे, तुमच्यामध्ये शिवीगाळ करणारा आत्मा शिरू शकतो. तुमच्यामध्ये राग आहे तर तुम्ही कुणाचं तर नुकसान करणारा आत्मा, विध्वंस करणारा आत्मा तुमच्यामध्ये काम करू शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, या दुष्ट आत्मा म्हणजे पूर्वी जे देवाच्या बरोबर राहणारे आत्मे होते, ज्या देवाने त्यांना खाली टाकलं आणि ते वाईट काम करायला लागले, त्याला दुष्ट आत्मा म्हटलेले. आणि हे दुष्ट आत्मे विध्वंस कार्य करण्यासाठी मानवी शरीराचा वापर करतात. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, शरीराशिवाय आत्मे काम करू शकत नाही. जर आत्म्यांना काम करायचे तर शरीराची गरज आहे, मग तो मानवी शरीर शोधतात. जसं येशूला पकडून देण्यासाठी त्याला एका शरीराची गरज होती, आणि त्या यहुदामध्ये तो आत्मा शिरला, आणि यहुदानं त्या आत्म्याला आपल्यामध्ये घेतलं, आणि येशू ख्रिस्ताला क्रुसावर देण्यासाठी 30 रुपये त्याच्या शरीराची किंमत त्यांनी ठरवली. म्हणजे शरीर उपलब्ध करून दिलं. तुम्ही तुमचं शरीर या सैतानाला उपलब्ध कधीच करून देऊ नका. एकदा का सैतानानं तुमच्या शरीरावरती नियंत्रण प्रस्थापित केलं तर तो देवाचं कार्य तुमच्यामध्ये कधी घडू देणार नाही. विध्वंसाचं कार्य तो करेल, विध्वंस करणार, नाश करणार. शास्त्रात मध्ये असं लिहिलंय, चोर येतो चोरी, घात व नाश करण्यासाठी, मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी. म्हणजे हा चोर घात करणार आहे. कोणाचा घात करणार आहे? त्यानं येशूचा घात केला. त्यानं घात केला. आम्ही पाहतो की ज्या पद्धतीने दाविदामध्ये सुद्धा या आत्म्यानं काम केलं. त्यानं आपल्या सैनिकाची आणि पत्नी आणली आणि तिच्यावर व्यभिचार केला. एवढंच नव्हे तर त्या सैनिकाचा खून सुद्धा त्यानं केलेला आहे. तसं हे आत्मे मंडळीमध्ये काम करतात, एकमेकाला चावतात, एकमेकाला दुखावतात, एकमेकाला तोडतात, एकमेकाची निंदा करतात. निंदा करणारा सुद्धा आत्मा आहे. आणि असं लिहिलंय, निंदकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही. मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे पुढे चालू कशा पद्धतीने आत्मे तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे, कशा पद्धतीने परिवारामध्ये, मंडळीमध्ये आत्मे काम करत आहे. आणि या आत्म्यांना काय केलं पाहिजे तर आमचं शरीर हे नेहमी आम्ही पवित्रच ठेवलं पाहिजे. धार्मिक पवित्रता हे धार्मिक शस्त्र आहे. आणि जेव्हा तुमचं शरीर पवित्र असतं तेव्हा त्या ठिकाणामध्ये कधीही सैतान काम करू शकत नाही. येशूच्या शरीरामध्ये सुद्धा काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
जेव्हा येशूने 40 दिवसाचे उपास केले, तो डोंगरावरती घेऊन गेला, त्याला वैभव दाखवलं आणि त्याच्या अगोदर त्याला तो म्हणतो, तुला भूक लागली, आता दोंड्याच्या भाकरी कर, म्हणजे देवाची आज्ञा तू म्हणून देवाची परीक्षा कर. तेव्हा येशूने आपलं शरीर, आपलं मुख, आपले शब्द पवित्र ठेवले आणि त्यानं सैतानाच्या नादी न लागता त्यानं सांगितलं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातलं निघणाऱ्या शब्दानं जगेल. आणि येशूनं या सैतानाला तिथं हरवलेलं आहे. पहिलं पाप फळाच्या द्वारे म्हणजे खाण्याच्या द्वारे, आणि येशूचं सुद्धा पतन करण्यासाठी त्यानं भाकर वापरली. म्हणजे सैतान जो आहे तो बरोबर प्रत्येक व्यक्तीला तिथं ट्रॅपमध्ये अडकवतो. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, याचा मला विटाळ होऊ नये, त्याने आपल्या खाण्यावरती नियंत्रण आणलं. म्हणून लक्षात ठेवा, आता मला खाण्यासंबंधानं बोलायचं नाही, परंतु मानवी शरीराची गरज आहे सैतानाला काम करण्यासाठी. आणि जेव्हा तुमचं शरीर तुम्ही त्या ठिकाणामध्ये देवाला समर्पित करत नाही, ते पवित्र राहत नाही, तोपर्यंत आम्ही पाहतो की तुमचं पवित्र आत्मा काम करण्याच्या ऐवजी आम्ही पाहतो सैतान तुमच्यामध्ये काम करेल. म्हणून पवित्र आत्म्याच्या अधीन राहा. आता मला जास्त वेळ न घेता लुसिफर संबंधानं आज तुम्हाला थोडंसं शिकवायचंय. लुसिफरचा न्याय झाला. कोण आहे लुसिफर? अनेक लोकांना लुसिफर पण माहित नाही, सैतान पण माहिती नाही, देव आणि ज्याला दुरात्मे म्हटले ते पण त्यांना माहित नाही. 4 समूह, 4 प्रकारचा वर्ग. त्या वर्गामध्ये आम्ही पाहिलं, पहिलं सिंहासन, ज्या सिंहासनावरती देवदूत बसत होते ते सिंहासन म्हणजे पतित झालेले देवदूत सिंहासन आहे. त्यानंतर अधिपती म्हटलेले, त्यानंतर सत्ताधीश म्हटलेले आणि त्यानंतर अधिकार असलेले देवदूत. असे 4 देवदूतांचं पतन झालं, त्यांना खाली टाकलं. त्यातला पहिला जो आम्ही पाहणार आहोत आणि तो यशाचं पुस्तक 14 अध्याय आणि त्याचं 9 ते 13 पर्यंतची 14 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. यशाचं पुस्तक 14 अध्याय 9 पासून 14 पर्यंतची वचनं. खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ, खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे. तो तुझ्यासाठी पृथ्वीवर मरून गेलेल्या, तुझ्यासाठी पृथ्वीवर मरून गेलेल्या सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे. सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे. राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे. सिंहासनावर असणारा देवदूत, ज्या देवदूता संबंधानं आज आम्ही पाहणार, पुढे वाचा त्याच्यामध्ये सिंहासन हा शब्द लक्षात ठेवा. ते सर्व उठून तुला म्हणतात, ते सर्व उठून तुला म्हणतात, तूही आमच्याप्रमाणे निर्बळ झाला आहेस, निर्बळ झाला आहेस काय? तू आमच्यासारखा बनला आहेस, आमच्यासारखा बनला आहेस काय? तुझा डामडोल, तुझ्या सारंग्याचा नाद अधोलोकात उतरत आहे. तुझ्या खाली कृमींचे अंथरूण झाले आहे आणि वरून तुला कीटकांचे पांघरून झालं आहे. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला, राष्ट्रांना लोळवणाऱ्या, तुला धुळीत कसं टाकलं, जो तू आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढेल, देवाच्या तारांगावरून माझं सिंहासन उंच करेल. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान उत्तर भागाच्या देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघांवर आरोहण करेल. मी परात्पर समान होईल. त्या तुला गर्तेच्या अधोलोकामध्ये टाकलं. आता बस या ठिकाणामध्ये पहिला जो आहे त्याला सिंहासनावर असणारे देवदूत, जे मी तुम्हाला 4 क्रम सांगितले त्याच्यामधला सिंहासन असणारे देवदूत, आणि लुसिफर जो आहे तो सिंहासन असणारा देवदूत होता. म्हणजे देवाच्या त्या स्वर्गामध्ये त्याला खास प्रकारचा दर्जा होता, त्याला सिंहासन होतं, खुर्ची होती. राजांना खुर्च्याची गरज आहे. राजे जसे सिंहासनावर बसत होता तसं देवदूत हा सिंहासनावर बसत होता. आता लुसिफर संबंधानं आम्ही पाहताना आम्हाला कळतं की पहिला देवदूतांचा समूह लुसिफरला खाली टाकल्याबरोबर त्याचे जे अनुयायी, त्याच्याबरोबर राहणारे देवदूत यांचा मोठा गोंधळ झाला. त्याने गडबड झाली. का तर यालाच खाली टाकलं आणि तिथं असं म्हटलं तो निर्बल झाला. याचा अर्थ लुसिफरला प्रचंड शक्ती होती. देवानं त्याला शक्तिमान अशा प्रकारचा देवदूत केला. तो आमच्यासारखा झाला. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जाता जाता तुम्हाला सांग, लोक लुसिफरचं पुष्कळ भय बाळगतात. जेवढं देवाचं भय बाळगायला पाहिजे ना तेवढं देवाचं न बाळगतात, लुसिफरचं भय बाळगतात. परंतु लुसिफर याची शक्ती देवानं काढून टाकलेली आहे. त्याची शक्ती नाही. जेव्हा येशू हे नाव घेतलं जातं ना तेव्हा हा थरकापतो, कारण त्याला ठाऊक आहे की खरं हरवणारा व्यक्ती कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्त आहे.
आणि त्यानं डावपेच करून या येशूला गुलगुता टेकडीवरती हरवण्याचा प्रयत्न केला, पण येशू त्या ठिकाणामध्ये हरलेला नाही. आता यशाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायात 9व्या वचनामध्ये असं म्हटलं की सर्व प्रति देवदूतांमध्ये गोंधळ झाला. यशा 14:12 मध्ये त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, हे देदीप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की लुसिफरला या स्वर्गातनं खाली टाकण्याचं पहिलं कारण जर काय असेल तर 13-14 म्हटलेलं आहे, देवाच्या सिंहासनापेक्षा स्वतःला उंच करणं. ही एक मानवी प्रवृत्ती आहे. आणि कधी कधी लुसिफर आमच्यामध्ये काम करतो, आमच्या लक्षात पण येत नाही. देवाच्या घरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही देवापेक्षा स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतो. कसं तुम्ही म्हणाल आम्ही देवापेक्षा, तर आम्ही तर आराधना करतो, आम्ही धन्यवाद गातो, आम्ही प्रीचिंग करतो, आम्ही एकत्र येतो, प्रार्थना करतो. प्रार्थना करता, आराधना करता, संदेश देता, चमत्कार करता, पण देवापेक्षा स्वतःला मोठं म्हणजे देवाचं वचन, या वचनापेक्षा या वचनाला दुय्यम स्थान आणि तुमचं मत महत्वाचं. कधी कधी देवाचं मत तुम्ही लक्षात पण घेत नाही ना. जसं मी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त शिमोनाच्या घरामध्ये गेल्यावर येशूचं मत काय होतं, तो तिला ते करू द्या. काय करू द्या? माझ्या चरणावरती आलाबस्त्र कुपी ओतू द्या, अश्रू गाळू द्या, माझे पाय धुऊ द्या. यांचं मत काय? यांचं मत त्या ठिकाणामध्ये त्या स्त्रीनं येशूच्या जवळ जाऊ नये, म्हणजे तिने आराधना करू नये, तिने प्रार्थना करू नये. अगदी शास्त्रातलं तुम्हाला सांगतो, परुषी पापी व्यक्तीला जेव्हा देवाच्या मंदिरात पाहतो तो म्हणतो मी याच्यासारखा नाही, म्हणजे तो त्याला प्रतिबंध करत आहे. कधी कधी देवाच्या मंदिरामध्ये देवाचं राज्य प्रस्थापित ऐवजी माझं राज्य, मला वाटतं तसं, मला वाटलं हा पाळक नसावा, मला वाटलं हा सभासद नसावा, मला वाटलं पाळकाला कोणत्या चांगल्या गोष्टी नाही, मला वाटलं असलाच कलर पाहिजे, बऱ्याच गोष्टी तुमच्या इच्छेप्रमाणे. येशू ख्रिस्त मंदिरात गेल्यावर तो म्हणतो माझ्या पित्याच्या घराला प्रार्थनागृह म्हणतील, तुम्ही चोर आणि लुटारूंची गुहा करून टाकलेली. म्हणजे तिथं तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल, लोक आपल्या मर्जीप्रमाणे आपली सत्ता प्रस्थापित करत आहे. त्यांची मर्जी, त्यांची इच्छा. आम्हाला कोणी बोलू नये, आम्हाला कोणी विरोध करू नये, आम्हाला विरोध करणारा व्यक्ती देवाच्या मंदिरात सुद्धा राहू नये. किती तुम्ही या लुसिफर सारखं आपण जीवन जगत आहोत की जिथं आम्ही पाहतो स्वतःला उंच करणं, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे, मला चांगलं म्हटलं पाहिजे, मला नमन केलं पाहिजे. आणि म्हणून येशू म्हटलं नाही का, तुम्ही त्या पुरुषांसारखं असू नका, रस्त्यामध्ये चौकात थांबणं आणि नमन करणं आणि सलाम स्वीकारणं. बऱ्याच लोकांना असं वाटतं प्रेज लॉर्ड सगळ्यांनी मला केलं पाहिजे, मला येऊन भेटलं पाहिजे. देवाला लोक भेटले नाही तरी चालेल, पण मला भेटले पाहिजे. जर मला तो व्यक्ती भेटत नाही, माझ्याशी तो बोलत नाही, माझ्याशी वार्तालाप करत नाही, तर तो व्यक्ती धार्मिक नाही. हे तुमचं मत झालं. देवाचं मत समजून घ्या ना. त्यानं आपलं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न केलं. कधी सुद्धा देवापेक्षा मोठे बनू नका, कधीच नाही प्रियांनो. देवापेक्षा मोठं बनण्याचा प्रयत्न करणारे लोक या जगामध्ये त्यांचा न्याय होतं. नम्र व्हायला पाहिजे, देवासमोर नम्र व्हायला पाहिजे. यशामध्ये तोच घमेंड, तोच गर्व होता, तो सगळ्याला हाय हाय म्हणतो. देवापेक्षा मोठं होणं म्हणजे काय तुम्हाला सांगू का? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्या ठिकाणामध्ये, मी या जगामध्ये पाप्यांसाठी आलो, धार्मिकांसाठी नाही आलो. रोग्याला वैद्याची गरज आहे, तशी प्रत्येक पापी व्यक्तीला येशूची गरज आहे. येशूचा उद्देश आहे लोकांना अग्नीतनं काढून त्याचं तारण करणं. पण तुमच्या मनामध्ये तसं नाही. लोकांच्या तारणापेक्षा तुम्हाला तुमची वाहवा, तुमचं कौतुक, आम्हाला आमचं अस्तित्व आम्ही उंच केले गेले पाहिजे, आमचं नाव मोठं व्हायला पाहिजे, लोकांनी आम्हाला नमन केलं पाहिजे, लोकांनी आम्हाला भेटलं पाहिजे. ही वृत्ती लुसिफरची वृत्ती आहे. आता दुसरी गोष्ट, या लुसिफरमध्ये काय होतं, स्वतःला इतरांपेक्षा उंच करणे आणि दुसऱ्या व्यक्तीला अधिक उच्च स्थान, आदर, दुसऱ्या व्यक्तीचा अधिक उच्च स्थान आणि आदर ओरबाडून घेणं, स्वतःला उंच करणं, दुसऱ्याला कनिष्ठ मानणं, ही लुसिफरची वृत्ती आहे. त्यानं देवाला थोर मानण्याचं नाकारून टाकलं. देवाच्या सिंहासनापेक्षा माझं सिंहासन मोठं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा ही वृत्ती लुसिफरची वृत्ती असते. कोणतं? दुसऱ्याचा आदर ओरबाडून घेणं, जो सन्मान दुसऱ्याला दिलेला आहे, जो अधिकार देवानं दुसऱ्याला दिलेला आहे, जे टॅलेंट दुसऱ्याला दिलेले आहे. एक वादक आहे, देवाने त्याला ते टॅलेंट दिलं आणि त्या वादकापेक्षा मला ती जागा मिळाली पाहिजे, मला ते स्थान मिळालं पाहिजे, मला तो अधिकार मिळाला पाहिजे, मला ते घर मिळालं पाहिजे, मला तो पैसा मिळाला पाहिजे, जो प्रभूनं त्याला दिलेला आशीर्वाद.
प्रत्येकाला देवानं काहीतरी आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येकाला देवानं काहीतरी पाचारण दिलं आणि पाचारणाप्रमाणे देव काम करून घेत असतो. मग तुम्हाला जे पाचारण दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे. जी जागा देवानं तुम्हाला दिली, तुम्हाला मध्यस्थी दिली असेल, तुम्हाला व्यवस्था दिली असेल, पण तुम्ही नाही पाळक होऊ शकत. तुम्हाला तुमचं घर दिलं, तुम्हाला पाळकाच्या घराची काय गरज आहे? तुम्ही तुमच्या घरात राहिलं पाहिजे. त्याचा आदर, त्याची जागा तुम्ही कशी काय ओरबाडून घेऊ शकता? लुसिफरची ती प्रवृत्ती आहे. त्यानंतर लुसिफर स्वर्गातनं खाली टाकण्याचं कारण काय? हा असंतुष्ट असणारा देवदूत होता. लुसिफर हा मोठा देवदूत होता. कदाचित तो मुख्य देवदूत असावा असं त्याच्या संबंधानं सांगितलं गेलं. त्याला प्रभात तारा ही त्याची ओळख आहे. महान, शक्तिशाली, तेजस्वी, तळपणारा अशा प्रकारचा देवदूत म्हणून त्याच्या संबंधानं वर्णन करण्यात आलं. पण तो संतुष्ट नव्हता. कधी कधी देवानं आमच्याकडं जे पण टॅलेंट दिलंय त्या टॅलेंटमध्ये आम्ही संतुष्ट नसतो. काहीतरी प्रभूनं आम्हाला दिलेलं असतं, विशेष प्रकारची देणगी, जे तुम्हाला दिलं त्याच्यात संतुष्ट असलं पाहिजे. लुसिफरला देवानं सौंदर्य दिलं होतं. लुसिफरला गौरव. वाच बरं ते वचन काय मला वाटतं यशाचं पुस्तक आणि त्याचा 14 अध्याय 12 पासून काही वचन. हे दैदिप्यमान तारा, हे दैदिप्यमान तारा, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडला, राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले, जो तू आपल्या मनात म्हणाला आकाशात चढेल, मी आकाशात. पहिलं मी आकाशात चढेल. देवाच्या तारांगणाहून माझं सिंहासन उंच करेल. दुसरं माझं तारांग मी देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करेल. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान. तिसरं मी उत्तर भागातल्या पर्वतावरती विराजमान होईल देवसभेच्या. मी मेघांवर आरोहण. चौथं मी मेघावर आरोहण करेल. मी परात्पर समान होईल. पाचवं त्यातला अधोलोकात गर्दीच्या. या 5 मीनं त्याचं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. कोणतं 5 मी आहे? आणि हा मी जो आहे तो मंडळीमध्ये, राजकीय लोकांमध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा मी आज काम करत आहे. या मीनं मंडळी उद्ध्वस्त करून टाकली, या मीनं धार्मिक क्षेत्र उद्ध्वस्त करून टाकलं, या मीनं राजकीय क्षेत्र आणि जगामध्ये प्रत्येकाला उद्ध्वस्त करण्याचं काम मी करत आहे. मी, माझं सिंहासन, माझं सगळं काम, माझ्यामध्ये हा मी येतो. धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा मीच सर्व काही. माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी म्हणतो तसं व्हायला पाहिजे. लुसिफरमध्ये असंतुष्ट व्यक्तीचं ते लक्षण आहे की ज्या व्यक्तीला सारखं मी, माझं, मला हा वृत्ती ज्याच्यामध्ये असते आणि तो व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतं लुसिफरच्या आत्म्यानं किंवा लुसिफरच्या सारखं तो काम करणारा व्यक्ती त्या ठिकाणामध्ये आम्हाला दिसतो. आणि म्हणून आम्ही पाहतो हीच गोष्ट आम्ही पाहतो की धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आली. आता लुसिफर मी तुम्हाला 5 मी दाखवले. आता लुकाचं शुभवर्तमान 18 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये तुम्ही पाहाल हे धार्मिक लोकांमध्ये सुद्धा तेच मी असतं जे लुसिफरमध्ये मी आहे. वाचूया ते लुकाचं शुभवर्तमान 18 अध्याय 9 ते 12 वचन. आपण नीतिमान आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते. त्यांनाही त्याने त्यांना दाखला सांगितला. तो असा एक परुषी एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली. हे देवा इतर माणसे लुबाडणारी अन्यायी व्यभिचारी आहे त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही. इकडं याच्यामध्ये पण पहिला मी, लुसिफरमध्ये 5 मी आणि धार्मिकामधले 5 मी. मी त्यांच्यासारखा नाही. दुसरं इतर माणसे लुबाडणारी अन्यायी व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा जकातदारासारखा मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी तुझे आभार मानतो. दुसरा मी आभार मानतो. तिसरा मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. चौथा मी आठवड्यातनं मी 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्याचा सर्वांचा दशांश देतो. पाचवा मी सगळ्यांचा दशांश देतो. आता लुसिफरमध्ये 5 मी, धार्मिक व्यक्तीमध्ये 5 मी. कोणतं 5 मी? इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी, मी त्यांच्यासारखा नाही. आम्ही पण लोकांना नावं ठेवायचंच काम करतो ना. लुसिफरचा आत्मा ते व्यभिचारी आहे, ते लुबाडणारे आहेत, ते अमकं आहे, ते तमकं आहे. आहोत आम्ही देवाच्या मंदिरामध्ये, आहोत देवाच्या समक्षतेमध्ये, पण लुसिफरचा आत्मा आमच्यामध्ये काम करतो. लुसिफरला वरून खाली टाकलं. तुमची वेळ आलेली आहे.
तुमची वेळ सुद्धा आली. तुमचा अहंकार, तुमचा मीपणा, तुमची धार्मिक बढाई, तुमची प्रौढी, या सगळ्याचा न्याय होणार. आणि जसं लुसिफरला वरून खाली टाकलं तसं तुम्हाला पण खाली टाकणार. मी त्यांच्यासारखा नाही, मी या जकातदारासारखा नाही. नेहमी तुम्ही तुलना एकमेकाशी करता. मी त्यांच्यासारखा नाही. मुळामध्ये या जगामध्ये तुम्हाला कोणा व्यक्तीसारखं बनायचं नाही, तुम्हाला ख्रिस्तासारखं बनायचंय. ख्रिस्त हा तुमच्या जीवनाचं दर्शन आहे. येशू ख्रिस्त याच्यासारखं तुम्हाला रोज बनावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. एकमेकाकडे बघून त्यांना दोष देणं, त्यांच्यातल्या उणिवा काढणं. जकातदारासारखा मी नाही, त्या स्त्रीसारखा मी नाही, मी शंभरुणी स्त्रीसारखा नाही, मी जक्कईसारखा नाही. अहो, जक्कईचं जीवन जगतो. जक्कयाचं तारण येशूनं केलं, मरियेचं तारण येशूनं केलं. तुम्हाला तुमचं तारण टिकून ठेवता आलं पाहिजे. या जगामध्ये जर तुम्ही धार्मिक आहात तर तुमच्या धार्मिकतेचा फायदा फक्त तुम्हाला होणार आहे. देवाला नाही त्याचा फायदा, दुसऱ्या व्यक्तीला पण त्याचा फायदा होणार. तुमच्या धार्मिकतेचा फायदा तुम्हालाच आहे. मग त्याची काय प्रौढी मिरवता? त्याच्या संबंधानं काय तुम्हाला गमेंड असली पाहिजे? का तुम्ही एकमेकाला मी त्याच्यासारखा नाही, मी याच्यासारखा नाही, तुमच्या बोलण्यात न ते येतं. नाही, मी काय त्यांच्यासारखा आहे का, मी यांच्यासारखा आहे का? अरे, लुसिफरचा आत्मा तुझ्यामध्ये काम करत आहे. लुसिफर आणि तुला उद्ध्वस्त करून टाकत आहे. तुझा न्याय होणार आहे. लुसिफरचा न्याय झाला, तुझा सुद्धा न्याय जवळ आलेले. एक गोष्ट लक्षात ठेव, त्यामुळे तुम्ही आभार मानतो. बऱ्याच लोकांमध्ये ती घमंड आहे. मी नेहमी प्रार्थना करतो, मी चर्चला जातो, मी देवाचे आभार मानण्याचं कधी विसरत नाही. अरे, तू आभार मानतो म्हणून देव तुला आशीर्वादित करतो ना. देवानं तुझ्यावरती उपकार केले, देवानं चांगुलपणानं तुला भरलं. विचार करा, रस्त्यानं जाता येता किती लोक मरतात, पण प्रभू तुम्हाला सुरक्षित घरी आणतो. तुम्हाला आभार मानलं पाहिजे. रात्री तुम्ही झोपता, लोक झटका खाऊन मरून जातात, त्यांना अटॅक येतो. रात्री लोक झोपतात, त्यांना पॅरालिसिस होतो. रात्री लोक झोपतात, सकाळी डिप्रेशन मध्ये उठतात, त्यांना आत्महत्या करूशी वाटते. कित्येक लोक आभार तर मानावेच लागणार आहे. मग तुम्ही आभार मानता म्हणून काय वेगळं काम करता का? त्याचा तुमचा फायदा आहे. आणि आभार मानणारे लोक देवाला आवडतात. लुसिफर मध्ये गर्व आला, प्रभूनं त्याला एवढी मोठी जागा दिली, एवढं मोठं स्थान दिलं स्वर्गामध्ये, त्याला सिंहासन दिलं. पण देवाचे आभार मानण्याच्या ऐवजी त्यानं स्वर्गावरती चढाई केली. त्यानंतर असं म्हटलं, आठवड्यात मी 2दा उपवास करतो. धार्मिक गोष्टी बोलत आहेत. मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, मी चर्चला जातो. तुमचे उपवास कधी सुद्धा देवावरती प्रभाव टाकू शकणार नाही. तुम्ही उपवास करता तो गुप्त असला पाहिजे. आणि यानं त्याची दौंडी पिटवली बऱ्याच लोकांमध्ये. ते उपवास करतात, आम्ही करत नाही. येशूचे अशा पुरुषांनी तेच बोलले येशूला, काय तुमचे शिष्य उपवास करत नाही? अरे, उपवास याच्याबद्दल तू का प्रौढी मिरवत आहे? तुझा उपवास मनुष्याला दिसणारा असता कामा नये, असं देवाचं वचन सांगतं. लुसिफर याच पद्धतीच्या गोष्टी करत होता. त्यानं आपलं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न केला. त्यानं स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न केला. बरेच लोक उपवासाच्या द्वारे स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करत आहेत. कधी तुमच्यामध्ये या उपवासाची धार्मिकता, मीपणा तुमच्यात आला का? सांभाळा, याचा त्या ठिकाणी न्याय होणार आहे. आणि 5वी गोष्ट तो म्हणतो, मी दशांश देतो. बऱ्याच लोकांना दशांश देण्याचं पण घमेंड आहे. त्यातलं आम्ही दशांश देतो, मग आम्ही पाळकावरती अधिकार गाजू. का तर पाळकाला आम्ही दशांश देतो. पाळकाला दशांश देत नाही, पाळक वचन सांगतो आणि त्याचा मोबदला तुम्ही त्याला देताय, असं लिहिलेलं लेवीच्या पुस्तकामध्ये. जेव्हा याजक आणि लेवी यांची हे पद जाहीर झालं, त्याच त्या देवाने त्या ठिकाणात सांगितलं, लेवी याजक कोणाच्या शेतामध्ये काम करू शकत नाहीत. त्यांनी शेतामध्ये काम करायचं नाही. तर ज्यांच्या शेतामध्ये उत्पन्न निघतं त्या यहुदी लोकांनी, त्या इस्रायल लोकांनी, देवाच्या निवडल्या लोकांनी याजकाला आपल्या शेतातलं उत्पन्न आणि आपल्या अन्नधान्याचं उत्पन्न सगळ्याचा 10वा भाग त्याच्याकडे आणून द्यायचा. का तर तो दुसऱ्याच्या शेतात काम करत नाही. आणि हा देवाची आज्ञा आहे. ते तुम्ही याजकावर उपकार करता अशातला भाग नाही. यातलं देव तुम्हाला त्यातले आशीर्वाद देणार आहे. म्हणून दशांशाचं पण जास्त तुम्ही एवढी प्रौढी मिरू नका, आम्ही दशांश देतो, आम्ही. अहो, लुसिफरचा आत्मा आहे. बऱ्याच लोकांना त्याच्यावर नाव लिहून द्यायची सवय असते, अमकं मी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय दाखवता लोकांना? तुम्ही दशांश देणार. अरे, तुम्ही आज्ञा पालन करणारे लोक आहात. दशांशाचे आशीर्वाद देव तुम्हाला देतो. दशांश देत नाही तर तुम्ही मलाकीच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे काय त्या ठिकाणामध्ये म्हटलं की अवकाळी तुझं फळ गळून जाईल. मग तुझा पगार पुरणार नाही, तुझे पैसे डॉक्टरला जातील, कोर्ट कचेऱ्यामध्ये जातील, तुझं आर्थिक नुकसान होणार आहे, तुझ्या घरामध्ये आजारपण येणार आहे. आजारपण आल्यामुळं तुला कामाला जाता येणार नाही. अनेक प्रश्न तुझ्या जीवनात येणार आहे. आता या प्रश्नातनं सुटण्यासाठी
तुम्ही देवाचा नियम पाळता, देव तुम्हाला आशीर्वाद देतो. दशांश तुम्ही देत नाही, याचा अर्थ तुम्ही देवाचे नियम मोडता. आणि जर तुम्ही देवाचे नियम पाळता आणि दशांश देता, तर देवानं सुद्धा तुम्हाला दशांशाचे आशीर्वाद दिलेले आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही पाळकानं दशांश घेताना खालीमान दशांश घेऊ नये. आम्ही देवाचं वचन तुम्हाला देतो म्हणून तुम्ही आम्हाला दशांश देता, त्यातले आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही होतो या ठिकाणामध्ये हे 5 मी लुसिफर मध्ये होते, हे 5 मी धार्मिक लोकांमध्ये. लुसिफरचा आत्मा कसा काम करतो हे आमच्या लक्षात यायला पाहिजे. मग एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण कोठे आहोत या बाबतीमध्ये आपण नेहमी विचार करायला पाहिजे. स्वतःला शून्यवत करून ज्यासाठी देवानं आपल्याला पाचारण केलेले त्या पाचारणामध्ये आपण स्थिर राहायला पाहिजे. कशासाठी प्रभूनं बोलवलं? लुसिफर हे विसरला, प्रभूनं मला कशासाठी निवडलं, का मला कॉलिंग केलेलं आहे, का मला प्रभूनं बोलवलेलं आहे, आणि त्याचा हेतू त्याचा उद्देश विसरून गेल्या कारणानं आम्ही पाहतो या लुसिफरचा न्याय झाला. तुम्ही देखील हे पाचारण, देवाचं कॉलिंग हे विसराल आणि ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही त्या गोष्टीमध्ये जास्त रस घालाल. लुसिफरचा न्याय झाला, तुमचा सुद्धा न्याय होणार आहे. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये या आत्म्यानं काम करून, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, लुसिफरला शरीराची गरज आहे. लुसिफर आत्मा आहे आणि तो आत्मा प्रत्येक व्यक्तीचं शरीर शोधतो. त्यानं पेत्राचं शरीर शोधलं, त्यानं यहूदाचं शरीर शोधलं, कदाचित तो तुमचंही शरीराचा शोध घेईल. तो अहंकार, ती धार्मिक प्रौढी, तो मीपणा, जेव्हा तुमच्यामध्ये हा मीपणा येईल तेव्हा लुसिफर तुमच्यामध्ये काम करेल. परंतु लक्षात ठेवा, आदरानं एकमेकाला श्रेष्ठ माना, कोणाचा न्याय करू नका. तुमचं धार्मिक जीवन हे व्यक्तिगत आहे आणि ते व्यक्तिगतरित्या जगा. कोणाशी आपली तुलना करू नका, कोणाशी कंपॅरिझन करू नका. मी याच्यासारखा नाही, मी त्याच्यासारखा नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणासारखं नाही, तुम्हाला येशूसारखं बनायचंय. आणि येशूसारखं बनत असताना याच अतिउच्च प्रकारच्या पाचारणानं प्रभूनं तुम्हाला पाचारण केलं. तुमच्या पाचारणात टिकून राहा, तुमच्या सेवेत टिकून राहा, तुमच्या जागेवरतीच तुम्ही स्थिर राहा. आणि असं केलं तर तुमचा न्याय चांगल्या पद्धतीने होईल. अन्यथा लुसिफरला त्याची शक्ती काढून घेतलं, त्याला म्हटलं तुला आमच्यासारखं बलहीन केलं. लक्षात ठेवा, तुमची शक्ती, तुमचं सामर्थ्य प्रभू काढून घेईल. तुम्हाला ज्या उद्देशानं देवानं सेवा दिली ती सेवेतलं सामर्थ्य काढून घेऊन आणि तुम्हाला दुर्बल अशा पद्धतीने टाकून देईल. दुर्बल बनू नका, सामर्थ्यशाली सेवा करा. देवा तुम्हाला आशीर्वाद देवा. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. देवदूतांचा न्याय झाला, लुसिफरचा न्याय झाला. लुसिफर मध्ये जो आत्मा होता मीपणाचा, जो त्याचा स्वभाव, आज तोच आत्मा अनेक लोकांमध्ये काम करत आहे. मी माझं, मी असा नाही, मी त्या पुरुषासारखा नाही, मी दानधर्म करतो, मी उपवास करतो, मी दशांश देतो. प्रभू हा गर्व लोकांमधनं काढून टाक. त्यांना न कळत या मीपणानं अनेकांचं शरीर व्यापलंय. त्यांना असं वाटतं की आम्ही जे करतो ते जगात कोणी करत नाही. निश्चित हे जगात धार्मिक लोक हे करू शकत नाही. लुसिफरचा मीपणा त्याला स्वर्गातनं आपल्या स्थानावरून खाली पाडण्यासाठी कारणीभूत ठरला. परंतु आज मी प्रार्थना करतो, या लुसिफरच्या आत्म्याच्या अधीन लोकांनी राहू नये, नम्र बनावं. ज्या जागेवर त्यांना पाचारण केलं त्या जागेवर त्यांनी स्थिर राहावं. आजारपणामध्ये, व्याधी विकारांमध्ये असणारे शरीर, आज या शरीराला तू आरोग्य दे प्रभूजी. त्यांच्या प्रार्थना आहेत. ज्यांना लेकरं नाहीत त्यांना लेकराचा आशीर्वाद दे, नोकऱ्या नाहीत त्यांना नोकरीचा आशीर्वाद दे प्रभूजी. पती पत्नी घटस्फोटापर्यंतचे आलेले निर्णय आज नष्ट व्हावेत. एकोप्यानं सामोपचारानं त्यांनी राहावं. हा देखील कुटुंबामध्ये बदल कर. काही आई वडील निराशेचं जीवन जगत आहेत, लेकरं त्यांच्याकडे येत नाही. जर कोणी हे लेकरं ऐकत असतील त्याने आपल्या आई वडिलांकडे जावं, नम्र व्हावं आणि त्यांचा समेट घडावा असं घडू दे प्रभूचे. सर्व अडचणी, सर्व समस्या दूर कर. रात्री लोकांना शांत झोप लागू दे आणि प्रभूच्या भयात देवाच्या सानिध्यामध्ये त्यांना वाढव. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.